नमस्कार, मी डॉक्टर सुषमा पाटील। आज TATCच्या आहारातून आरोग्याकडे या सदरामध्ये एकदम चविष्ट, रुचकर आणि पौष्टिक अशी रेसिपी बघू। आता पावसाळा सुरू आहे, सर्दी, खोकला, ताप, तर यामध्ये सुद्धा ही रेसिपी आपल्यासाठी बलदायक कशी आहे आणि ती बनवायची कशी, चला तर मग पाहूयात आज मुदगयूष म्हणजेच मुगाचं कढ। सर्वप्रथम लागणार आहे ते अखंड हिरवे मूग, जे आपण 6 ते 7 तास भिजवून घेतो आणि भिजवल्यानंतर आपण पाणी टाकून पाण्यामध्ये उकळून घेतो। असे हाताने दाबल्यानंतर मऊ लागतील इथपर्यंत ते शिजले पाहिजे। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तूप टाकल्यानंतर मोहरी टाकूया, जिरे, आलं, ठेचलेलं लसूण फोडणी छान पद्धतीने परतून घ्यायची आहे। यामध्ये आपण टाकणार आहे शिजलेले मूग। आता यामध्ये आपण टाकणार आहे सैंधव, चवीनुसार अर्थातच। ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। यामध्ये त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरे आणि पिंपळी यांचं जे मिश्रण असतं ते टाकायचं, त्यामुळे ते पचायला हलकं, हे डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारण्यासाठीचं औषध आहे असं म्हणू शकतो आपण। आपल्या चवीनुसार तुम्ही त्यामध्ये आवडत असेल तर कोथिंबीर टाकू शकता। आता छान उकळी आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं सूप तयार आहे। गॅस मी बंद करतेय आणि आता आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। वा, एकदम सुंदर डिलिशियस अशी रेसिपी आपली तयार आहे।